मोबाईल सायलेंटवरती होता, ऑर्डर लागली मला लक्षातच नाही. अरे देवा. चल ठीक आहे, काय नाही. इथे समोरच आहे रेस्टॉरंट. 12 वाजून 15 मिनिटांनी रेडी होईल, पण 12 वाजून 16 मिनटं झालेत. आजची डेट आहे 26 तारीख. टाईम होतो आहे 12:15 आणि ऑर्डर रेडी नाही. एवढी रेडी झाली की आपण पिकअप करू. पहिली ऑर्डर डिलिव्हरी मार्क 33 रुपये व्हॅलीला. किती? 1.5 काय 2 किलोमीटर. 2 किलोमीटर होतं मे बी, जास्त लांब नाही आहे. टाईम होतो 12:30. अर्ध्या तासानंतर ऑर्डर लागते, ती पण सिंग साब. समोरच आहे तसं रेस्टॉरंट, इथेच त्या साईडला. चलो निकलत आहे. मी रीच करून ठेवू काय? आयडिया भारी आहे ना, थांबा रीच करून ठेवतो. सेल्फी मागितली, सेल्फी देऊ. सेल्फी मागितली आणि ब्लँक स्क्रीन. बेलापूरला घेऊन जायचं आहे. काल बेलापूरला गेलो होतो तर काल मल्टी ऑर्डर लागली होती. बघू आज बेलापूरला जातोय तर रिटर्न ऑर्डर दिली तर खूप चांगलं आहे. बाकी किस्मत के भरोसे. दिवसाची तिसरी ऑर्डर रॉयल रसोई. ही आहे रॉयल रसोई. रेडी नाही आहे. 1 वाजून 21 मिनिटांनी रेडी, बट 1 वाजून 23 मिनटं झालेत. बघू किती लवकर देत आहे. बेलापूरमधून काय ऑर्डर लागली नाही आपल्याला, मग खाली हातच यायला लागला. आणि सध्या तरी ऑर्डरचा फ्लो कमीच वाटतो आहे. आय होप संध्याकाळपर्यंत हा वाढेल. आज पण तेवढाच इन्सेंटिव्ह आहे. 27 ऑर्डरला 400 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे आणि 17 ऑर्डरला 225 रुपयाचा इन्सेंटिव्ह. चौथी ऑर्डर वो एक्सेप्ट. पाचवी ऑर्डर का चौथी ऑर्डर, आय डोंट नो. जे पण काय आहे पाठीमागच जायचं आहे, म्हणजे इथून आपण युटर्न मारून जाऊ शकतो. अरे हा फोकस का नाही होते रे बाई. 5 ऑर्डर झालेत, पण असं एकदम असा दिवस बोरिंगसारखं वाटतोय. रिझन म्हणजे असं आहे की ऑर्डर लागतच नाहीत. म्हणजे आज सॅटर्डे आहे म्हणून का आज सगळ्यांचे उपवास वगैरे आहेत म्हणून काय माहिती. देसी फ्लेवर. त्या लोकांनी कमी केले का पैसे? 10 रुपये पर ऑर्डरचं चालू आहे. ठीक आहे चला, काय नाही. दुसरा रूट दाखवत होता पण मी लॉंग कट मारून आलो जेणेकरून प्रॉब्लेम नको व्हायला. बट लॉंग कटचे काही एक्स्ट्रा पैसे दिले नाही. म्हणजे जितके पैसे असाईन होत आहेत तितकेच पैसे देणार असं मला सीन नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट टाईमला शॉर्टकटच मारेल. 3 तासामध्ये 100 ऑर्डर डन, म्हणजे 1 तासामध्ये 2 ऑर्डर लागतात आतापर्यंत तरी. ही आहे 7वी ऑर्डर. मला वाटते ही जवळपास असेल आता सेक्टर 36च्या आसपास असेल, कारण मॅप दाखवतो आहे ना. हां त्याच्या आसपास आहे, तसे सेक्टर 36च्या आसपास दाखवतो. ठीक आहे, रेट थोडासा कमी दिला आहे कारण ते आता बोनस पण कमी झालं आहे ना, 10 रुपये पर ऑर्डर देतो आहे. ठीक आहे, आता प्रिपरेशन टाईम चालू आहे 3 ते 20. त्याच्यानंतर बघू किती डिले करतो. टाईम होते 3:30 वाजता. 3 ते 20. आता एक जस्ट ऑर्डर लागली होती, त्याच्यामध्ये ना 50 रुपयाची टीप होती. 1 मिनिट, त्याचा स्क्रीनशॉट काढला आहे. पटकन ॲक्सेप्ट केली जेणेकरून लफडा नको व्हायला. ही बघा, ही वाली होती. 3 किलोमीटरचा ड्रॉप होता. टोटल 50 रुपयाची टिप, टोटल 82.
आणि आता ही जी लागली आहे ती आहे उत्सव चौकची लागली आहे, तर हिला पिकअप करायला जाऊया. म्हणजे ही टोटल ही 9वी ऑर्डर आहे आपली. टाईम होते 4:16. हॉटेल स्वराज हॉटेल 3 स्टार प्रायव्हेट लिमिटेड, 4 किलोमीटर डिस्टन्स आहे, 36 रुपीज देतो आहे. आणि याच्यामध्ये आहे एक मल्टी ऑर्डर फातोसमधून, म्हणजे 2 ऑर्डर आपल्याला लागलेल्या आहेत. आणि टोटल आपल्या आतापर्यंत ऑर्डर झाल्या आहेत किती, 10 ऑर्डर झाल्या आहेत. चला फटाफट जायचं, पिकअप करायचं ऑर्डरला. चेतक स्वीट पॉईंट, कामोठे सेक्टर 18 ऑर्डर आहे. चेतक स्वीट पॉईंट, आय होप तिथून आपल्याला ऑर्डर लागेल. आणि कसं आहे वातावरण, ह्या वातावरणासाठी एक लाईक. झोप यायला लागली आता. बरोबर 6 वाजलेत. कामोठ्यामध्ये आहे सध्या, जायला लागेल. एमटी लागली पण मी थांबणार नाही, कल्टी मारेल. 3.5 किलोमीटरचे 25 रुपये दिले. 13 मिनटामध्ये ऑर्डर डिलिव्हरी केली. 25 रुपये 3.5 किलोमीटरचे, एवढे कमी. आता कोणत्या सर्च वगैरे काय चालू नाही, सगळं 7 वाजता चालू होईल सर्च वगैरे. ठीक आहे, आता काय वेट करूया. ऑफलाईन जाऊ शकतो पण मी ऑफलाईन जाणार नाही. माझ्या पाठीमागच रेस्टॉरंट आहे. हँगआउट केक अँड तो समज. तिथं कोपऱ्यात जायचं होतं ऑर्डर द्यायला. या लोकांना सोसायटीमध्ये लाईट लावता येत नाही वाटतं. तर इथली लोक गरीब आहेत लोकांपैकी एक. आपल्या 17 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत. आणि 27 ऑर्डर होत आहेत का 11 म्हणजे 11 वाजेपर्यंत. म्हणजे जवळपास आपल्या किती बऱ्याच ऑर्डर पाहिजेत. मी तर गृहित पण नाही धरत आहे भाई. ठीक आहे भाई, झालं तर झालं, नाही तर नाही. 11 वाजता कप कल्टी मारायची. आपली 21 ऑर्डर झाली आतापर्यंत आणि 9:15 वाजले. तर 1.5 तासामध्ये 6 ऑर्डर होतील का. मागच्या 3 ऑर्डरपासून लगातार 3-3 किलोमीटरचे पिकअप लागत आहेत. आता हा पण पिकअप आहे A1 फेमस दम बिर्याणी, ह्याचा पण पिकअप 3 किलोमीटर आहे. काही चाललं आहे काय, रायडर लोक घरी गेले की काय, जे की मला इतके लांब लांब पिकअप देतो आहे. पिकअपचे पैसेच देत नाही ना मेन गोष्ट म्हणजे, असं बोलतो. आणि गाडी भरमसाठ चालणार आहे भाई. मी चाललो अजून, आपल्याला फक्त किती 50 मिनटं काढायचे, जाऊ गप घरी. वेटिंग टाईम दिसतोय 19 मिनटं, म्हणजे ऑलमोस्ट 20 मिनटं प्लस आहे. पण आता काय करू शकत नाही. रेस्टॉरंटला बोललो की बाबा कधी होईल, तर बोलते की भाई बनते, भेटेल तुला. ही ऑर्डर डिलिव्हरी मार्क करून झाल्यावरती ना बघू 11 वाजेपर्यंतचा तो विचार आहे लॉगिनचा. एक आधी चुकून जर कामोठे कळंबोलीची ऑर्डर लागली तर म्हणजे बरं होईल. जसं की काल तसं लागली होती. काय झालं होतं की 10:30 वाजता याच टायमिंगला इथून डायरेक्ट कामोठ्याची ऑर्डर लागली, नाही सॉरी कळंबोलीची ऑर्डर लागली होती. पण आता ही ऑर्डर जेव्हा कंप्लीट होईल तेव्हाच तर चान्सेस आहेत. मित्रांनो मी काय केलं माहिती आहे, 2च ऑर्डर आपल्याला पाहिजेत. तर मी विचार केला की 11 ते 3ची गिग बुक करतो, आपला टार्गेट अचीव झाला की मग आपण जातो. पण आता 60 रुपयाचा सर्ज आहे, हे बघा 60 रुपयाचा सर्ज आहे. तर आता छापायचा चान्स आहे तर छापून घेऊया काय. आधीची गोष्ट आहे, म्हणजे मी जेव्हा झोमॅटोमध्ये जवळपास 6-7 महिने झाले काम
करत होतो तेव्हा ह्या बिल्डिंग सोसायटीची ऑर्डर लागली होती आणि ह्या सोसायटीमध्ये आहेत ना खूनखार 2 काय 3 कुत्रे आहेत, तर ते डायरेक्ट अंगावर येतात. तर लास्ट टाईम आहे ना मी ऑलमोस्ट वाचलो, तेव्हापासून ही बिल्डिंग माझ्या लक्षात राहिली आहेत. मी कुठलीही गोष्ट विसरू शकतो पण या बिल्डिंगचं नाव कधीच विसरू शकत नाही. मी कस्टमरला आता फोन लावला, त्याला बोललो की भाई लास्ट टाईम अटॅक केलेला, तू खाली ये, तुझी ऑर्डर घेऊन जा, मी खाली वेट करतो आहे, आता तो येतो आहे. तर त्याला पण माहिती आहे रँडम म्हणजे बिल्डिंगच्या बाहेरचा माणूस दिसला ना त्या कुत्र्याने फाडलाच समजायचा. मिराकेची ऑर्डर लागली आहे. CBD बेलापूर साईडला. चला जाऊया CBD बेलापूर. अरे एक्सिलेटर कोण देईल गावात. चल 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 टॉर्क पर चल, टॉर्क पर चल, टॉर्क पर चल, टॉर्क पर चल, चल टॉर्क पर चल चल चल, चल सकती है, चल सकती है, चल 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 टॉर्क पर. शाबास. नाही नाही गुडू गुडू नाही. चल हे बघ जायचं बघा सायकलिंग. लोक काय झोपत नाही वाटत रात्रीची आहे ना. इथं प्लेलिस्ट चालू आहे, गाडी आपली टॉर्कवरती चालते. थांबायला लागेल आपल्या साईडला. भारी आहे ना नवी मुंबई महानगरपालिका. आज काम करून थोडंसं मजा आली. मजा म्हणजे एन्जॉयमेंट पण होती. मला वाटलं नव्हतं की 12 ते 4 म्हणजे 12 ते 6पर्यंत वाटलंच नव्हतं की आज चांगली अर्निंग होईल का नाही. बऱ्यापैकी चांगली झाली आहे अर्निंग. गाडीचा मीटर अरे यार फोकस का नाही होते. 146.4 किलोमीटर बाईक चालली आहे. अर्निंग 1000+ आहे इन्क्लूड पेट्रोलचे पैसे. पूर्ण मी अर्निंग नाही दाखवणार. सो ठीक आहे, दॅट्स इज द व्हिडिओ. शेवटची जी ऑर्डर लागली होती ती सीवूड्सची नव्हती, ती नेरूळची ऑर्डर होती. मला पाम बीच रोडवरून राईट साईडला जायचं होतं. ऑर्डर डिलिव्हर केली. 2 कॅश ऑर्डर आलेत. म्हणजे आता मला वाटते की आत्तापासून आपल्या कॅश ऑर्डर भेटणं चालू होतील. तर मे बी अर्निंगचे पैसेमधून कट होतील किंवा वॉलेटमध्ये टाकतील. तर मला काही कन्सेप्ट माहिती नाही आहे काय सीन आहे. पण थोडेफार पैसे आता कॅश आणि ऑनलाईन ठेवायला लागतील. एका कस्टमरनी 500 रुपये नोट दिली आणि चिल्लर दिली. मला 400 रुपये जीपे करायला लागला. आता माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसते तर ती मे बी ऑर्डर कॅन्सल झाली असती. तर ही वेळ नको यायला म्हणून थोडे पैसे कॅरी करायला लागतील. ठीक आहे. एनिवेज टाईम बघा किती होते, 12:30 वाजले त्यास घरी यायला. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.